भाऊ लोकांकडे कधी प्रवासासाठी कोणतंच साधन नसायचं भावांनो. आता दुसऱ्या गावाहून या गावापर्यंत दळणवळणाचे साधने सुद्धा नव्हते. अशी बिकट परिस्थिती होती आमच्या गावाची. तर आमच्या गावाची परिस्थिती कशी सुधारली, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भावांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो, तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर. आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. नमस्कार, मी दिलीप मिसाळ. स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आमच्याकडे दळणवळणासाठी कोणतेही साधन नसताना आम्ही बैलगाडीचाच जास्त वापर करायचो. आणि हो, ही बैलगाडी जेव्हा पहिल्या काळामध्ये आमचे आजी-आजोबा जेव्हा कापूस विक्रीसाठी किंवा इतर धान्य विक्रीसाठी किंवा दुकानचं जे सामान आणण्यासाठी बैलगाडी घेऊन आमचे गाव ते मलकापूरपर्यंत बैलगाडीनेच प्रवास करायचे भावांनो. तेव्हा एकदम बिकट परिस्थिती होती दळणवळणाची. आणि त्या काळात फारसे काही लोकांकडे फोर व्हीलर उपलब्ध नव्हते किंवा कोणते पिकअप नव्हते उपलब्ध. आणि हो, ज्या माणसाकडे टेम्पो असायचा त्याच माणसाचं खरं. मग नंतर हळू-हळू प्रत्येक गावाकडे व्यापारी उपलब्ध होऊ लागले आणि आपल्याला सामान मागवायचं असलं ना, तर एक मोठं ट्रक असायचं. त्या ट्रकामध्ये ते सामान यायचं. म्हणजे एक मोठा टेम्पो असायचा. त्या टेम्पोमध्ये लोक सामान्य दळणवळणीची व्यवस्था करू लागले. त्यांच्यासाठी हा प्रवास सुखकर होऊ लागला. नंतर हळू-हळू बसची व्यवस्था झाली. पण ती बस आमच्या गावाकडे काही येत नव्हती भावांनो. त्यानंतर आम्हाला आमच्या गावाहून पिंपळगावला जावं लागायचं आणि ते पण पायी-पायी. त्या काळामध्ये काही रिक्षाही नव्हती आणि काही नव्हतं. जायचं असलं तर बैलगाडीचाच जास्तीत जास्त वापर होऊ लागला. सुरुवातीला एकाच माणसाने आमच्या गावाकडे एक नवीन ट्रॅक्टर घेतलं होतं. त्याच ट्रॅक्टरवरती लोकं आपला जे धान्य असेल किंवा इतर काही माल अ, वाहतुकीसाठी त्या माणसाचं ट्रॅक्टर घेऊन जावं लागायचं. असं एकंदरीत प्रवास करायचा म्हटलं, की त्या काळामध्ये खूप अवघड व्हायचं बाबांनो. मग कालांतराने माझा जन्म झाला. मला जेव्हा माझे आई-बाबा दवाखान्यामध्ये घेऊन गेले, तर आमची गाडी फक्त वरुडपर्यंतच मर्यादित असायची. ती म्हणजे बैलगाडी. त्या बैलगाडीमध्ये बसायचं आणि भोकरदनपर्यंत टप्पा गाठायचा. मग त्या गाडीमध्ये बैलगाडीतून उतरलो. मग मग आम्हाला बस पकडावी लागायची भोकरदन ते जालना. मग त्यानंतर आम्हाला परत वरून दुसऱ्या गावावरती मुक्काम ठोकावा लागायचा. ते म्हणजे आमच्या आत्यांच्या गावामध्ये. मग काय त्या गावाहून येणं-जाणं असायचं. मग आमच्या समजा डोळ्यांचं माझं ऑपरेशन झालं होतं. तर साधारणतः आमच्याकडे भावांनो फोर व्हीलरची सुविधा सुद्धा नव्हती आणि टू व्हीलर पण नव्हतं. आलो समजा एखाद्या ठिकाणाहून, तर आम्हाला एक एक टेम्पो पकडावा लागायचा. ते म्हणजे कोण्या एखाद्या गावाला जावं लागायचं असेल तेव्हाच. मग आम्ही त्या गावाहून आलो समजा, मग आम्हाला उतरावं लागायचं भोकरदनमधून. भोकरदनमधून एखादा समजा बाय चान्स एखादी जिप्सी वगैरे भेटली समजा फोर व्हीलर आणि त्या जीपमध्ये भावांनो इतकं गर्दी असायची, की लोकांना अक्षरशः बसायला जागा नसायची. आणि काय लोकांकडे कमी प्रमाणात काळी-पिवळी उपलब्ध होते. मग ती काळी-पिवळी समजा वरुडपर्यंत आली समजा, मग त्या वरुडमध्ये आम्हाला उतरावं लागायचं आणि आता पै घरी यावं लागायचं. आता प्रत्येक माणसाकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर झालेले आहे भावांनो. आणि एकंदरीत आता लोकांकडे
दळणवळणाचे साधने उपलब्ध झाले. तर भावांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला दळणवळणाचा प्रवास अनुभवला आहे का पहिल्या काळामध्ये? तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावांनो नव्या टॉपिकवरती. चला बाय बाय.